अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हासितं मधुरं हृदयं मधुरं कमलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणी अर्पितो अजन्मही काया जगदीश्वरासी जोडली जाची जन्म ख्याती प्रथम वंदितो तुम्हा शिव छत्रपती महायोग पीठे तटे भीमरत्यम वरम पुंडलिकाय दातुं मुनींद्रे समागत तिष्ठं तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंग करू प्रथम नमन 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 दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपदाने कथेचा विचारू त्यांच्या कृपदाने कथेचा विचारू दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपदाने कथेचा विचारू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी गुरु रास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी गुरु रास तुका जयांची केली स्मरणं होय सकळा विद्यांचे अधिकरणं तोची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणा
सारे तीर्थ धाम आपके चरणों में। हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में। गुरु मेरी पूजा, गुरु मेरा गोविंद, गुरु मेरा पार ब्रह्म, गुरु मेरा भगवंत। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सच्चिदानंद रूपाय विश्वस्पत्याय हेतवे त्रापत्रे विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। हे दुःख भंजन मारुती नंदन, हे दुःख भंजन मारुती नंदन, सुन लो मेरी पुकार, पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती कन्या सासू रासी जाईन मागे परतोनी पाये, तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा। चुकलिया जीवना बेगरिमा सोयी, तैसा तुका तळमयी, तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त सही कीर्तन रूपे सेव करता निवडलेला भंग जगमान्य संतमान्य जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आज कीर्तन रूपे सेव करता निवडलेला आहे। विठाला 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 कार्यक्रमाचं आयोजन काय, कार्यक्रमाचं नियोजन काय हे जरी सर्वांना ठाऊक असला तरी थोडासा पर्याय देणं तो गत्यच आहे। परात्पर परमेश्वर परमरसिका भक्तवांचल कल्पतरु भक्तवांचल दीनबंधू भगवान श्री पांडुरंगाच्या कृपेने सर्व साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने चालू असलेला भव्य दिव्य खंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहाचे मार्गदर्शन करणारे माझे गुरुवर्य हरिभक्त परायण रामायणाचार्य भागवताचार्य कांताताई मानसाहेब सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेला भव्य दिव्य खंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहातील दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारखा एका बालपामरकडे आली तर मी माझं परम भाग्य समजते। सुंदर असं कार्यक्रमाचं आयोजन नियोजन आहे। तसेच मला मृदुंगाची साथ देणारे आमचे प्रबोध महाराज त्यांचेही आभार मानते। तसेच गायनाचार्य नाना महाराज लटके त्यांचेही आभार मानते। तसेच युवा कीर्तनकार वैष्णवी दिदी, तसेच युवा कीर्तनकार ज्ञानेश्वरी माझे गुरुवर्य त्यांच्या चरणी नतमस्तक होते आणि सर्वांच्या चरणी नतमस्तक होते आणि कीर्तनाला सुरुवात करते। विठाला विठाला माझा तुमच्या पर्यंत पोहोचणारे आमचे माऊली मामा त्यांचे सुद्धा आभार मानते। विठाला विठाला हा सर्व कार्यक्रम जगभर फिरणार आहे ते आमचे विशाल महाराज त्यांचे सुद्धा आभार मानते। विठाला जेव्हा नामदेवरायांचे वडील घरी नव्हते तेव्हा नामदेवरायांच्या आईने नामदेवरायांना सांगितलं की नामदेवा जा देवाला नैवेद्य खाऊ घालून ये, जा देवाला नैवेद्य खाऊ घालून ये। नामदेव महाराज निघाले आणि देवापुढे नैवेद्य ठेवला। देव काही खायला तयार नाहीत। मग नामदेवराय विचार करू लागले की जेव्हा माझे वडील येतात तेव्हा देव खातात, पण आज मी आलोय तर देव खायला तयार नाही। मग तेव्हा नामदेव महाराज म्हणतात की देवा तुझं माझ्या हाताने नैवेद्य खाला नाही ना, मी तुझ्या पायावरती प्राण अर्पण करेन।
दगडाची मूर्ती खाऊ शकते का? नाही, पण नामदेवरायांच्या हातातून खाल्ली म्हणून म्हणतात पाषाणाची मूर्ती थर थर कापते, पाषाणाची कापते, हो पाषाणाची मूर्ती थर थर 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 कापते. निवृत्ती मागती नाम्याचा हे, निवृत्ती मागती नाम्याचा हे, पाषाणाची मूर्ती थर थर कापते, हो पाषाणाची मूर्ती थर थर कापते, हो पाषाणाची मूर्ती थर थर कापते, हो पाषाणाची मूर्ती थर थर कापते. पाषाणाची मूर्ती थर थर कापते, हो पाषाणाची मूर्ती थर थर कापते, हो पाषाणाची मूर्ती थर थर कापते, हो पाषाणाची मूर्ती थर थर कापते. दगडाची मूर्ती खाऊ शकते का? नाही, पण नामदेवरायांच्या हातातून खाल्ली एवढा चमत्कार आहे म्हणून म्हणतात कोण कहता है भगवान खाते नाही कोण कहता है भगवान खाते नाही, नामदेव राये खिलाते नाही, कोण कहता है भगवान खाते नाही, नामदेवा खिलाते नाही, कोण कहता है भगवान आते नाही, द्रौपदी के तरह भुलाते नहीं, कोण कहता है भगवान आते नहीं, शबरी के तरह बुलाते नहीं, कोण कहता है भगवान सोते नहीं, माहेश्वरी के तरह सुलाते नहीं, कोण कहता है भगवान सोते नहीं, माँ यशोदा के सुलाते नहीं, अच्युतं केशवं नाम नारायणं कृष्ण दामोदरं जानकी वल्लभम्, अच्युतं केशवं रामनारायणं रामनारायणं जानकी वल्लभं, जानकी वल्लभं, जानकी वल्लभं. खाऊ घालण्यामध्ये प्रेम असलं पाहिजे ना. देव कोणत्या हातातून खाऊ शकत नाही, खाऊ घालण्यामध्ये प्रेम असलं पाहिजे. आपण काय करतो, उजव्या हातात ती भाकर असती आणि ती डाव्या हातात ती काठी अशी मागे लपवलेली आणि ते कुत्र जवळ आलं की टाकाचा एक ठोका. ज्या ती कुत्र सुद्धा आपल्या हातातून भाकर खात नाही तर देव तर सोडून द्या ना. तेवढंच नाही तर नामदेवांच्या कीर्तनात भगवंत नसले म्हणून म्हणतात नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंगा, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंगा, नाचता देवाचा गळला पितांबर, देवाचा गळला पितांबर, नामदेव पितांबर, देवाचा गळला पितांबर, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंगा, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंगा. वाळवंटात कीर्तन करण्याची केव्हापासून सुरुवात झाली. निळोबराईला मंदिरात जायला परवानगी नव्हती. एक दिवशी ज्ञानेश्वर निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर माझे स्वपन काका आणि मुक्ताई हे चौघे पुत्र मंदिरात गेल्याच्या नंतर त्यांचं ठरलं की आता इथेच आपण कीर्तन करूया. मग तिकडून निळोबराई चालले होते तेव्हा ज्ञानेश्वर माझा निळोबरायांना हाक मारली आणि निळोबराई म्हणाले, रडत म्हणाले की आम्हाला मंदिरात यायला संधी नाहीये. मग तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांच्या डोळ्यात अश्रू आले आणि मग तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणाले की उद्यापासून वाळवंटात कीर्तन करायला सुरुवात होईल. आणि मग दुसऱ्या दिवशी वाळवंटात कीर्तन
करायला सुरुवात झाली आणि मग नामदेव कीर्तन करीत आहे, भगवंत पुढे नाचतात. म्हणून म्हणतात नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नाचे पांडुरंग. हिथं नसलं पाहिजे ना, आपली पोरं कुठे नसतात. डीजे बजाओ, सोनू तुझा माझ्यावरती भरोसा नाही का? बापाचाच नाही तर सोनूचा काय राहील? आणि बाई वाड्यावर यान राहतो भाड्याच्या घरात. तुम्ही भाड्याचं घर किती सजवा, किती नटवा, किती रंग द्या, पण ते आपल्या एका हाताने ते आपल्या एकदा तरी ते घर आपल्या हातातून जाणारच आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पूर्वी गाणे वेगळेच होते. चल ग सके पंढरीला जय हरी विठ्ठल. चल ग सके पंढरीला जय हरी विठ्ठल. ते गेलं धनी मलाही दाखवना विठुरायाची पंढरी. धनी मलाही दाखवना विठुरायाची पंढरी. ते गेलं पाऊले चालती पंढरीची वाट. पाऊले चालती पंढरीची वाट. ते गेलं पाऊले चालती पंढरीची वाट. पाऊले चालती पंढरीची वाट. सुखी संसाराची सोडणी गाठ. सुखी संसाराची सोडणी गाठ. पाऊले चालती पंढरीची वाट. पाऊले चालती पंढरीची वाट. पाऊल संसाराची सोडणी गाठ. सुखी संसाराची सोडणी गाठ. पाऊले चालती पंढरीची वाट. पाऊले चालती पंढरीची वाट. ते गेलं धनगर वाढत घुसला ग बाई. धनगर वाढत घुसला. धनगर वाढत घुसला ग बाई. धनगर वाढत घुसला. आता देव काय रिकाम आहे का कोणत्याही वाड्यात घुसायला? काही पण काढायचं. आला बाबूराव, आला बाबूराव. इथं काय येत नाही बाबूराव, त्याला तिकडे प्यायला भेटतं ना, त्यामुळे येत नाही. दारू गांजा मत पियारो अक्कल गंगो जाती है. अपने कमल का दाम खर्च कर मुंह में मिट्टी आती है. अपने कमल का दाम खर्च कर मुंह में मिट्टी आती है. तुमच्या लक्षात येण्यासाठी एक दृष्टांत देते. 3 पेताड होते, त्यातल्या दोघांची पार्टी झाली होती, आता एकाची पार्टी राहिली होती. तो म्हणला की आज माझ्या बायकोने माहेरून एक मोठी लट शेळी आणली आहे, आपण आज त्याचीच पार्टी करू. मग ते मित्र म्हणाले की बरं. मग ही झोपली आणि बाहेर अंधार होता. ती म्हणाली की कधी पण येऊन ही शेळी नेन, त्यापेक्षा आपण शेळी आतच बांधू. हिने शेळी आतमध्ये बांधली. बाहेर अंधार होता आणि त्या शेळीच्या जागा एक कुत्र बसलं, काळं कुत्र बसलं. आणि तो आला आणि आल्याच्या नंतर त्या शेळी म्हणून त्याने कुत्रच उचललं नेलं आणि त्याचीच पार्टी केली. हा सकाळी आला आणि बघतोय तर काय पुढे शेळी आहे. तो म्हणला की मी तर पार्टी करायला शेळी नेली होती आणि हिथं कस काय आली? मग ती म्हणाली की अहो शेळीचं जाऊन द्या, तुम्ही रात्री कुत्र घेऊन कुठे उलातला होता? ते म्हणला मी काही कुत्र नेलं होतं का? ती म्हणली काय नेलं होतं? मग विठ्ठल विठ्ठल जाम पर जामिन से क्या पैदा, सुबह पीऊंगे तो शाम को उतर जाएंगी. हरी नाम का पेला पीछे बंदे, तेरी जिंदगी सुधर जाएंगी, तेरी जिंदगी सुधर जाएंगी. वाह तेवढंच नाही तर संताचं आणि देवाचं आतुरतं प्रेम आहे. तुम्ही म्हणाल संत तर भरपूर आहेत, तुकवरायांनी सुद्धा वारी केली. वारकरी वारी करतात, त्याच्यात आवड आहे. विठ्ठल विठ्ठल तुम्ही म्हणाल कोण? तर महादेवजीने आपल्या पहिल्यांदा वारी केली. महादेवजी निघाले आणि तिकडून पार्वती माता आल्या. पार्वती माता म्हणाली की कुठे चालले महादेवजी, हातात पत्ता काय घेऊन? मग महादेवजी म्हणाले की आम्ही पंढरीच्या वारी करता चाललो आहोत.
मग तेव्हा पार्वती माता म्हणाल की आम्हाला येऊ वाटत नाही का पंढरीच्या वारीला. मग महादेवजी म्हणाले की तिथे तुझ्यानं जमत नाही, तिथे 11 लाख 12 लाख येताना असतात, तिथे तुझ्यानं जमत नाही. मग तेव्हा पार्वती माता म्हणाली की नाही नाही मला यायचंच आहे. मग आता महादेवजीला हाच म्हणावं लागलं. इथे चांगले चांगले सुद्धा हाच म्हणतात. बस उठ म्हणलं की उठलं, बस म्हणले की बसलं, उठ म्हणले की उठलं, डबल दिली की सुटलं. मग महादेवजीला हाच म्हणावं लागलं. आणि मग ही गोष्ट गणपती बाप्पाला कळाली. गणपती बाप्पा म्हणाल की कुठं चालले महादेवजी. मग महादेवजी म्हणाल की मी पंढरीच्या वारी करता चालला आहोत. मग तेव्हा गणपती बाप्पा म्हणाल की आम्हाला यायचे पंढरीच्या वारी करिता. मग महादेवजी म्हणाल की बाळा तुला एवढं गणपती तुला एवढं चलणं कधी व्हायचं. मग तेव्हा तिकडून नंदी आला आणि नंदीवर बसून गेले आणि गेल्याच्या नंतर पंढरपूरमध्ये पोहोचले. आणि पोहोचल्याच्या नंतर पार्वती माताने ते पंढरपूरची गर्दी पाहिल्याबरोबर पार्वती माता म्हणाली की तुमचा पांडुरंग आणि तुम्हीच जावा. मग आता येताना आले किती होते बोल चला, आले किती होते 4. आता राहिले किती 3. हा मग पुढे चलू लागले. चलत असताना माणसं म्हणू लागले की नंदी काय आम्हाला मारायला आणलाय का. मग महादेवजी म्हणाले की नंदी आता तू इथेच पार्वतीच्या मंदिरापुढे थांब. मग तेव्हा नंदी म्हणाले की महादेवजी मी तुम्हाला सोडून कुठे राहतो का. महादेवजी म्हणाले मारुती म्हणजे माझाच अवतार आहे, थांब त्याच्या पुढे. नंदी म्हणाले मी काय मान्य करत नाही. अरे मारुती म्हणजे माझाच अवतार आहे, थांब त्याच्या पुढे. नंदी म्हणला त्याला प्रमाण काय. पहा नंदी सुद्धा प्रमाण मागतोय. मग महादेवजी म्हणतात आईचा पुत्र देही गुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा. आईचा पुत्र देही गुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा. आईचा पुत्र देई गुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा. त्याचा त्रिलोकी झेंडा. त्याचा त्रिलोकी झेंडा. आईचा पुत्र देही गुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा. त्याचा त्रिलोकी झेंडा. त्याचा त्रिलोकी झेंडा. आईचा पुत्र देई गुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा. त्याचा त्रिलोकी झेंडा. त्याचा त्रिलोकी झेंडा. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. महारुद्र आले पोटी. महारुद्र आले पोटी. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. महारुद्र आले पोटी. महारुद्र आले पोटी. अंजनी माता म्हणजे ती तपस्वी माता होती, सोप्प नाही. तिच्या पोटी आलाय, थांब मारुतीच्या मंदिरापुढे. आणि मग नंतर थांबला. आता राहिले किती 2. मग गणपती आणि महादेवजी राहिले. मग ते महादेवरापाशी पोहोचले. तिथून पुढे पायऱ्या. मग तेव्हा महादेवजी म्हणाले की गणपती तू एकटा डेरेच्या डेरा, तुला एवढ्या पायऱ्या कधी चालणं व्हायचं. तेव्हा मग महादेवजी म्हणाले की तू इथेच गणपतीच्या मंदिरापुढे थांब. आणि मग तुम्ही अजूनही पंढरपूरला जावा, कधीही पंढरपूरला जावा. तिथे महादेवरापाशी गेले ना, तिथे डाव्या साईडला एक गणपती बाप्पाचं मंदिर आहे, त्याचं कधीही दर्शन करायचं. आणि मग महादेवजी गेले. आतमध्ये गेल्याच्या नंतर पांडुरंगाला आनंद झाला, आनंदमय. मग पांडुरंग म्हणाल की महादेवजी मी देव आहे आणि तुम्ही महादेवजी, तुम्ही माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. मग महादेवजी म्हणाल की नाही पांडुरंगा मला कुठेतरी जागा द्या, मला कुठेतरी जागा द्या. मग पांडुरंगाने आपल्या डोक्यावरती जागा दिली. विठ्ठल 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 विठ्ठल. हा. आणि मग तेव्हा पांडुरंग म्हणाले की महादेवजी मी तुमच्याकडे यायला पाहिजे होतं का तुम्ही माझ्याकडे यायला पाहिजे होतं. मग तेव्हा महादेवजी म्हणतात की मी देव आहे म्हणून इथे अवताराला नाही आलो. मी इथे वारकऱ्याचा अवतार घेऊन येत आलो आहे. मला कुठेतरी जागा द्या, मला कुठेतरी जागा द्या. मग पांडुरंगाने आपल्या
आपल्या डोक्यावरती जागा दिली. तुम्ही कधीही जावा, कधी म्हणजे पांडुरंगाच्या डोक्यावर पहा, कधी आता सुद्धा पहा, मंदिरात गेलात तरी, पंढरपूरला गेलात तरी अजूनही पांडुरंगाच्या डोक्यावर ती महादेवाची पिंड आहे. विठ्ठल विठ्ठल आणि महादेवच्या आणि पांडुरंगात कोणताच भेद नाही. एक नरहरी नावाचा एक सोनार पंढरपूरमध्ये राहत होता. त्याला पांडुरंग आवडत नव्हते. तो महादेवजीचा भक्त होता. मग एक दिवशी पांडुरंगाचा भक्त त्या नरहरी सोनाराकडे आला. नरहरी सोनाराकडे कमराचा कोरदुरा सोन्याचा बनवण्याकरिता त्याच्याकडे दिला. त्याने तयार करून ठेवला आणि त्या भक्ताने ते माप घेऊन बघितलं तरी 2 बोट कमी पडते. मग तेव्हा परत तो भक्त त्या नरहरी नावाच्या सोनाराकडे गेला आणि त्याला म्हटला की 2 बोट कमीच पडतंय. मग त्या नरहरी सोनाराने तो 2 बोट वाढवून दिले आणि त्याने परत त्या कमराला लावून बघितलं तरी 2 बोट कमीच पडते. आता मग तो भक्त म्हणाले की सोनार मामा, आता तुम्ही जावा माप घ्यायला. मग तो म्हणला की मी जाऊ शकत नाही, मला पांडुरंग आवडत नाही, मी महादेवजीचा भक्त आहे. मग त्या भक्ताने विनंती केली, नाही तुम्हाला यावंच लागेल, नाही तुम्हाला यावंच लागेल. आणि मग तो नरहरी नावाचा सोनार गेला, पण डोळे बांधूनच गेला. आणि त्याने डोळे उघडले की त्याला पांडुरंग दिसायचे, डोळे बंद केले की त्याला महादेवजी दिसायचे, डोळे चालू केले की त्याला पांडुरंग दिसायचे आणि डोळे बंद केले की त्याला महादेवजी दिसायचे. आणि मग तेव्हा पांडुरंगाने त्या नरहरी नावाच्या सोन्यावर डोक्यावर हात ठेवला आणि पांडुरंग म्हणाले की महादेवजी तर माझ्यात कोणताच भेद नाही. त्यांनी मला त्यांच्या हृदयात बसवले आणि मी त्यांना माझ्या डोक्यावर बसवले. मग तो नरहरी नाव सोनार तो अभंग म्हणू लागला, विठ्ठल देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार. हरी सोनार, हरी चांदण्याचं भजन करे रात्र दिवस. देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार. तुकोबाराय सुद्धा वारी करत असतात. त्यांनी तुकोबाराय सुद्धा वारी केली. ते पहिल्यांदा चंद्रभागेत स्नान करायचे आणि मग परत पुंडलिकाकडे जायचे आणि मग परत भगवंताकडे जायचे. परत वारी संपल्या परत दर्शनाकडे जायचे. परत एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, कोल्हापूरचा काला आणि परत वारी संपल्यावर परत दर्शन करायला यायचे आणि परत कार्तिकी वारीला यायचे. आता शेवटचं दर्शन मग तुकोबारायांच्या डोळ्यात असे येऊ लागले. तुकोबाराय म्हणतात, झाले दर्शन तुझे आता, येतो माघारी पंढरीनाथा. भगवंता आता जगून वाचून तुझ्या पुढच्या वारीला येईल, आता जगून वाचून तुझ्या पुढच्या वारीला येईल. आणि तुकोबाराय पाऊल टाकावं गावाकडे बघावं देवाकडे, पाऊल टाकावं गावाकडे बघावं देवाकडे. आणि मग तेव्हा पांडुरंग म्हणाले की तुकोबाराय तुम्ही पाऊल टाकतात गावाकडे, बघता माझ्याकडे, उद्देश काय? तर तेच तुकाराम महाराज प्रथम त्यांना सांगतात, कन्या सासू रासी जाय, 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 कन्या सासू
परदेशी जाय मागे पर दोन्ही पाये. हा, कन्या जी माहेर सोडते ना, पिताजी जब सिर दीवार पे पटक पटक रोते, विठ्ठल विठ्ठल बाप साठवी तो अश्रू पाहता क्षणाची, जन्मभराची रडतो लेक जाताना सासरी. बाप आयुष्यात दोनदाच रडतो. जेव्हापासून मुलीचं लग्न जमल्यापासून ते लग्न मंडपातून वाटेला उस्तर बाप रडत असतो. बाप मुलीवर प्रेम करत असतो, मुलगी सुद्धा आपल्या बापावरती प्रेम करत असते, आपल्या आईवर प्रेम करत असते. अख्ख्या परिवारावरती मुलगी कळवाळाची जाते, आईची 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 कळवाळाची जाते. करीला भाविना प्रीती, करीला भाविना प्रीती, आईची कळवाळाची जाती, आईची कळवाळाची जाती, आईची कळवाळाची जाती, आईची कळवाळाची जाती. आईची कळवाळाची जाते, आईची कळवाळाची जाते, आईची कळवाळाची जाते, आईची कळवाळाची जाते. ती मुलगी अख्ख्या परिवारावरती मुलगी प्रेम करीत असते. तिला माहित असतं की कधी ना कधी आपल्याला ही घर सोडून जायचंच आहे. तरीही ती माहेराला गेली तरीही ती आपल्या बापावरती प्रेम करत असते. आणि मग ती माहेराला जाताना तिच्या भावाला सांगते की दादा, माझ्या बाबाची काळजी घे रे, माझ्या बाबाला वेळेवर जेवायला दे, माझ्या बाबाला वेळेवर गोळ्या दे, आणि तुझ्या बायकोचं ऐकून काही आई बाबांना अंतर देऊ नको. मग तेव्हा आधीच्या काळातला दृष्टांत आहे की लग्नाला जाताना बैलगाडीत बसून जायचे, आणि नवरा नवरी सुद्धा बैलगाडीतच बसून जायचे. आणि मग तसं या नवरा नवरीला गाडीमध्ये बसवलं, आणि बसवल्याच्या नंतर ही मुलगी आपल्या माहेराकडे तोंड करूनच बसली. ती माहेराकडे पाहायची आणि हुंदके देऊ देऊ रडायची, आणि माहेराकडे पाहायची आणि हुंदके देऊ रडायची. तसं तुकाराम महाराज म्हणतात, कन्या सासू मागे पारा तोणी पाया, मागे पारा दोन्ही पाये मागे पारा, दोन्ही पाये मागे पारा. कन्या सासुराचे जाया, कन्या सासुराची जाया, कन्या सासुराचे जाया, कन्या सासुराची जाया. मागे पारा तोणी पाया, मागे पारा दोन्ही पाये मागे पारा, दोन्ही पाये मागे पारा. तशीच माझ्या तुकोबरायांची सुद्धा तशीच अवस्था झालती. पाऊल टाकावं गावाकडे आणि बघावं देवाकडे, पाऊल टाकावं गावाकडे आणि बघावं देवाकडे.
अशीच अवस्था म्हणजे तुकोबरायांची सुद्धा झाली. तुकोबराय म्हणतात हे सर्व पंढरपूर आहे ना, हे सर्व संतांचं माहेर आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जाई न गे माये दया, जाई न गे माये तया पंढरपुरा, जाई न गे माये तया पंढरपुरा, जाई न गे माये तया पंढरपुरा, आमची बहीण आहे आणि रुक्माई आमची माये जगाचा बाप आहे. तो आमचा बाप आहे. विठ्ठल विठ्ठल माझे माहेर पंढरी, 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 माझे माहेर पंढरी. आया बिवराच्या तीरी, आया बिवराच्या तीरी, माझ्या माहेर पंढरी, माझ्या माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, पंढरी, माझे माहेर पंढरी. बाबा आणि माया माझी विठ्ठल रखुमाई, माझी विठ्ठल रखुमाई, माझ्या माहेर पंढरी, माझ्या माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पांडुरंग तुकोबरायला म्हणतात की तुकोबराय आता मला करमायचं नाही, आता मला करमायचं नाही. तुम्ही माझ्या भेटीसाठी महिन्यातून 2 वेळा तरी या. मग तुकोबराय म्हणायचे की शक्य नाही. मग तेव्हा पांडुरंग म्हणेल की तेवढंच का, नाहीतर मग महिन्यातून 2 वर्षातून तरी या. ते म्हणजे कधी आषाढी कार्तिकी विसरू नका आषाढी कार्तिकी विसरू नका माझा, सांगत जगोजा पांडुरंगा, सांगत जगोजा पांडुरंगा, आषाढी कार्तिकी विसरू नका माझा, सांगत से गोदा पांडुरंगा, से गोदा
भेटीसाठी वर्षातून 2 वेळा तरी या. मग तुम्ही जर पंढरपूरला गेलात तर आधी चंद्रभागेचं स्नान करायचं आणि मग तुम्ही म्हणाल नाही नाही आधी चंद्रभागे स्नान विदितो हरी कथा. 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 समाधानाची सर्व काळा समाधानाची सर्व काळा समाधानाची सर्व काळा. समाधानाची सर्व काळा. नाही तुम्ही म्हणाल आधी भगवंताचे दर्शन करायचंय. नाही भगवंताचं दर्शनच होत नाही. तुम्ही मोठे माणसं मुख्यमंत्र्यांच्या घरी गेल्याच्या नंतर आधी सिक्युरिटीला विचारावं लागतं की मुख्यमंत्री कुठे आहेत. तर त्यांची आधी परवानगी घ्यायची मगच आतमध्ये जायचे. इकडे पुंडलिकरायांची परवानगी घ्यायची आणि मगच भगवंताकडे जायचं. पुंडलिकराय सुद्धा काही सोपे नव्हते. त्यांनी पांडुरंगाला घरी आणलं होतं आणि पांडुरंग त्यांची परीक्षा घेण्याकरिता आले होते. पुंडलिकराय सुद्धा आईवडिलांची सेवा करायचे. तिकडून आले पांडुरंग म्हणाले की नामदेवा मी आलोय. मग नामदेव महाराज म्हणाले की मी काय तुम्ही कोण आहेत. मग तेव्हा पांडुरंग म्हणाले की मी जगाचा बाप आहे. मग तेव्हा नामदेव महाराज म्हणाले की मी काय करू. मग तेव्हा पांडुरंग म्हणाले की मी काय असंच थांबू का. मग तेव्हा नामदेव महाराज म्हणतात की थांबा देवा व्यवस्था करतो. आणि तेव्हा पांडुरंगाने आपल्या जवळची वीट घेतली आणि फेकून दिली. विटेवर उभा राहिला तो जगाचा बाप विठाला. पुंड मातालासी कारे पुंड मातालासी कारे पुंड मातालासी कारे पुंड मातालासी. पुंड मातालासी कार्य 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 पुंड मातालासी. जय हो. कार्य पुंड मातालासी कार्य पुंड मातालासी. चिंता करायची नाही. चिंता करायची नाही. माझ्या पप्प्याचं कसं होईल. मी गेल्यावर माझ्या पप्प्याचं कसं होईल. तूच पप्प्याची बिस्किट आणते आणि कायला पप्प्याचा विषय घेते का. आणि ते बायांच्या पोटात एक तर काही राहत नाही. इकडं हार्ट अटॅक जरा कमी, इकडं जरा जास्तच आहे. तिथलाच विषय विसरून जायचं. ह्यांचं कसं होईल विठाला. उडाला उडाला या जगतामध्ये ना पोरं आई वडिलांना किंमतच देत नाहीत. आताची पोरं लई चितरवून. एका गुरुजीनं एका मुलाला प्रश्न विचारला, पप्प्या उठ, तुझ्या पुढच्या बाजूला पूर्व, तुझ्या उजव्या हाताला दक्षिण आणि तुझ्या डाव्या हाताला उत्तर. आणि मग गुरुजी म्हणाले की तुझ्या माग काय. तो म्हणला की माझी चड्डी पटलेली. आता येड्या तुला गुरुजी सर तुला दिशा विचारतायत आणि तू असे उत्तर दिल्यास गुरुजी पळून जायचं तर नाही का. असे काही चित्रपुर असतात. मग एका गुरुजीनं एकाला प्रश्न विचारला की पप्प्या 15 फळांची नावं सांग.
15 फळांची नावं सांग. मग तो म्हणला सर 15 फळांचे का? तर सर म्हणले हा. तो म्हणला की सर आंबा आंबा. सर म्हणले की शब्बास. तो म्हणला की सर नारळ नारळ. सर म्हणले शब्बास. तो म्हणला की सर चिक्कू चिक्कू. सर म्हणले शब्बास. आणि मग आता ती पोरगई चित्र होतं आणि थांबलं. मग सर म्हणले की आणि 12 फळांचे नाव कोण सांगणार? तो म्हणला की सर 12 फळांचे का? एक डझन केळी झाले ना 15. असे काही पोरं असतात. विठ्ठल विठ्ठल एका गुरुजीनं प्रश्न विचारला की पप्प्या दगड पाण्यात टाकल्यावर तरंग होतो का? तो म्हणला की सर बहुतेक त्याला पोहता येत नसेल पोहता. आता दगडाला पोहता येत नाही का? काही पण काढायचं. एकानं प्रश्न विचारला की तुझा जन्म कधी झाला? तो म्हणला की माझा तो जन्म बुधवारी झाला. सर तुमचा जन्म कधी झाला? सर म्हणले तर माझा तो जन्म रविवारी झाला. तो म्हणला की सर तुम्ही सर असून खोटं बोलायचं नाही बरं का, रविवारचा जन्मच होऊ शकत नाही. सर म्हणले का? तसं तो म्हणला की सर सुट्टी असती. ते म्हणला सर म्हणले की सकाराम लय बोलतो बर का, तुझा कमराचा बेल्टच काढून हालील. सर तो म्हणाला की सर तुम्ही बेल्ट काढून आणू शकत नाही, कारण की तुम्ही जर बेल्ट काढून आणला तर तुमची पॅन्टच गळण. विठ्ठल जन्माला आला आईवडिलांना त्रास, शाळेत गेला गुरुजीला त्रास, लग्न झाल्यावर सासरवाडीला त्रास आणि मेल्यावर कवळ्याला त्रास. विठ्ठल विठ्ठल अर्ध्या रात्री उठती ती कोण? आई. जेवायला वाढती ती कोण? आई. पप्पे जेवायला बसला. पप्पा म्हणला की कोणी केली भाजी? आईच्या तोंडातून एकही शब्द निघाला नाही. ती म्हणाली की मी जर बोलले ना तर पप्पा जाईन उठून. मग परत त्याने विचारले कोणी केली भाजी? तो त्याच्या आईच्या तोंडातून एक शब्द निघाला की ती म्हणाली की तुझ्या बायकोनी भाजी केली. मग तो उड्याच हाणू लागला. तो म्हणे की बायकोनी केली वय, नवीन आहे, कसलाच अंदाज नसल. वा 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 आपलीच गाडी, आपलीच माडी, आपल्याच बायकोची गोलगोल साडी, तोडतोय उडी, तोडतोय काडी, तुझ्या हातात बिडी, हातात विठ्ठल विठ्ठल आई रे बहिमान दुनिया, आई रे आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे माँ बाबों को कोई नहीं माने, औरत को बहुमान, माँ बाबों को कोई नहीं माने, औरत को बहुमान, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, माँ बाप को कोई नहीं माने, औरत को बहुमान रे, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे साधु संत को कोई नहीं माने, इधर को बहुमान, साधु संत को कोई नहीं माने, इधर को बहुमान, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे. तुमच्या लक्षात येण्यासाठी एक उदाहरण दिले. इथे पकवाची सुद्धा चांगले आहेत, पीटी मास्टर सुद्धा चांगले आहेत, टाळकरी सुद्धा चांगले आहेत. मग पीटी मास्तरांनी ठेका धरला की माझे पैसे आता पकवाच्याकडे राहिले. ह्याने ठेका धरला, माझे पैसे कवा देतो सांग पकवाजा, माझे पैसे कवा देतो सांग पकवाजा, माझे पैसे कवा देतो सांग पकवाजा, माझे पैसे
शिकावा देतो सांग पकवाजा. मग पकवाजाने सुद्धा ठेका धरला. दिन नाही तर नाही दिन, दिन नाही तर नाही दिन, दिन नाही तर नाही दिन. आता मग काही टाळकरी काही गप्प बसते का? त्यांनी ठेका धरला. देऊन टाक, देऊन टाक, देऊन टाक, देऊन टाक, देऊन टाक. विठाला 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 विडाला विठाला विडाला विडाला विडाला. कोणी कोणाला संस्कार केले तर जिजाऊ माताने छत्रपती शिवाजी महाराजांना घडवले. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली वफळाला. तो बापाचा बापा वाघ शिवबा जन्मला. 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 माझी जाऊची पुण्याई कशी आली वफळाला. तो बापाचा बापा वाघ शिवबा जन्मला. 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 शिवबा जन्मला. आज्ञा होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराजाची. आज्ञा होती माझी जाऊची शपथ घ्याली स्वराजाची. जन कल्याणाची शिकवण जगत गोबरची. जन कल्याणाची शिकवण जगत गुरु तुकोबाजी. तोरण बांधिले स्वराजाला या तोरणगडाला. तोरण बांधिले स्वराजाला या तोरणगडाला. तो बापाचा बापा शिवबा जन्मला. तो बापाचा बापा वाघ शिवबा जन्मला. तो बापाचा बापा वाघ शिवबा जन्मला. हाती घेतली तलवार केला दुष्यंत संवार. हाती घेतली तलवार केला दुष्यंत संवार. त्या आपल्याला कोणतळा येणं काढीला बाहेर. त्या आपल्याला कोणतळा येणं काढीला बाहेर. प्रतापगडाच्या पायथ्याशी आई खबर साक्षीला. प्रतापगडाच्या पायथ्याशी आई खबर साक्षीला. तो बाबाचा बापा वाघ शिवबा जन्मला. तो बापाचा बापा वाघ शिवबा जन्मला. तो बापाचा बापा वाघ शिवबा जन्मला. तो बापाचा बापा वाघ शिवबा जन्मला. झाला रे तेचा राजा शिवा छत्रपती माझा. झाला रे तेचा राजा शिवा छत्रपती माझा. मृत्यूबापून मुद्रा हो मी माझ्या देवाला. मृत्यूबापून मुद्रा हो मी माझ्या देवाला. तो बापाचा बापा वाघ शिवबा जन्मला. 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 बापाचा बापा वाघ शिवबा जन्मला. तो बापाचा बापा वाघ शिवबा जन्मला. घासल्याशिवाय धार नाही तलवारच्या पातीला. घासल्याशिवाय धार नाही तलवारच्या पातीला. या छत्रपती शिवाय शोभा नाही या महाराष्ट्राच्या मातीला. या महाराष्ट्राच्या मातीला अंधारपणे चालला संस्कारचा दिवा पाहिजे. अंधारपणे चालला संस्कारचा दिवा पाहिजे. या महाराष्ट्राच्या मातीला जिजाऊचा शोभा पाहिजे. जिजाऊचा शोभा पाहिजे. 65 किलोची तलवार होतो त्याचं नाव वेसाजी. 65 किलोची तलवार होतो त्याचं नाव वेसाजी. 2000 लोकांबरोबर केंद्र लढतो त्याचं नाव बाजी. हात तुटला तरी लढत राहतो त्याचं नाव तानाजी. 1.5 तासामध्ये दुश्मनाच्या तंबूचा कळस काढून आणतो त्याचं नाव धनाजी. आणि 8 तासामध्ये दिल्लीहून पुण्याला घोडा आणतो त्याचं नाव संताजी. वाघाला पाडतो त्याचं नाव धर्मवीर संभाजी. सगळ्यांना एकत्रित स्वराज्य निर्माण करतो त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज की विठाला 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 विडाला 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 विडाला. हिरशी करी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा. उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा. 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 हिरशी करी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा. हिरशी करी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा.
उगवला तारा तिमिरहरा गरजा शिवाजी राजा 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 युगायुगाचा घडत तारा यवनाचा करी करी सरदारा यवनाचा करी करी सरदारा यवनाचा करी करी सरदारा युगायुगाचा घडत तारा यवनाचा करी करी सरदारा मराठी मरदा होऊन करता मराठी मरदा होऊन करता चांडला जगच्या भुजा अहो चांडला जगच्या भुजा उगवला तारा तिमिरहरा गरजा शिवाजी राजा 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 भवानी आईचा कृपा वरदा निर्दयी खानाचा करोनी वदा खानाचा करोनी वदा निर्दयी खानाचा करोनी वदा भवानी आईचा कृपा वरदा निर्दयी खानाचा करोनी वदा रात्रीत येऊन कापित देईना रात्रीत येऊन कापित देईना छाटला शत्रूच्या भुजा अहो छाटला शत्रूच्या भुजा उगवला तारा तिमिरहरा गरजा शिवाजी राजा 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 तळपे हाती नली तलवार हो निराना कृष्णवर स्वार हो निराना कृष्णवर स्वार हो निराना कृष्णवर स्वार तळपे हाती नली तलवार हो निराना कृष्णवर स्वार हर हर करी तरी कपारी हर हर करी तरी कपारी छाटला शत्रूच्या भुजा अहो छाटला शत्रूच्या भुजा उगवला तारा तिमिरहरा गरजा शिवाजी राजा 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 ईर्षी करी किरीटा बरी लहरी भगवा ध्वजा ईर्षी करी किरीटा बरी लहरी भगवा ध्वजा उगवला तारा तिमिरहरा गरजा शिवाजी राजा उगवला तारा तिमिरहरा गरजा शिवाजी राजा गरजा शिवाजी राजा गरजा शिवाजी राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. हर हर महादेव तुम्ही नामस्मरण करा ना भगवंताला बोबड बोलायला सुद्धा आवडतं आणि तुताना बोलायला सुद्धा आवडतं दाई बा कितना नकोले बा दाई बा कितना नकोले बा आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार नाही 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 तुझ्या संग येणार आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार दाई बा कितना नकोले बा दाई बा कितना नकोले बा आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार 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 मायात मायामध्ये गेलो रे बा मायात मायामध्ये गेलो रे बा मायात मायामध्ये गोड गोड तकड्या होत्या सगळ्या पुराणला दोन दोन दिला सगळ्या पुराणला दोन दोन दिला सगळ्या पुराणला दोन दोन दिला मी तकडी तोडायला गेलो रे बा मी तकडी तोडायला गेलो रे बा तिकडून आला मायात मायानं माझ्या कचेंडीला धरलेले बा आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार 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 यशोदामाईच्या घरी गेलो रे बा यशोदामाईच्या घरी गेलो रे बा यशोदामाईनी पुरणपोळी
जोरदार टाळ्या. कळाली का? विठोबा रखुमाई. हात वर करा. हात वर. सगळ्यांनी वर हात करा. थोडासा कळपत असं. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. धोबार कुमाई. 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 धोबार कुमाई. धोबार कुमाई. मी आई वडिलांची सेवा करा ना. तुमच्या लक्षात येण्यासाठी एक उदाहरण देतं. एक लग्न झालेलं एक जोडपं होतं. ती म्हणाली की एक दिवशी नवऱ्याला म्हणाली की मी काय काय सांभाळू, शेळ्या सांभाळू का, घरदार सांभाळू का, काय काय सांभाळू. तो म्हणाले की तू काय सांभाळू नको, फक्त तुझं थोबाड सांभाळू. मग ते म्हणाले की मी माझं थोबाड सांभाळीन, पण तुम्ही जर मला माझी आई आणून इथं आणली ना तरच मी गप्प बसन. मग ते म्हणला आणतो बाबा आणतो. मग त्यांनी त्याची म्हातारी आणली आणि आणल्याच्या नंतर हिने काय केलं, हिला त्याच्या आईला बाहेर झोपायची आणि तिच्या आईला आतमध्ये झोपायची. हिला शिळे तुकडे द्यायची आणि हिला ताजं तुकडं द्यायची. हिला काळा चहा द्यायची आणि हिला गोरा चहा द्यायची. मग एक दिवशी ती म्हणाली की अहो मला दोन्ही म्हाताऱ्या सांभाळून कंटाळा आलाय, आता त्यातली आपण एक मारूनच टाकू. ते म्हणलं की कुणाची टाकायची. ती म्हणाली की तुमचीच लय अगोदर आहे, तुमची टाकू. ते म्हणला बरं. मग आता बायांच्या अंगात 36 नखरे असतात, पुरुषांच्या अंगात 72 नखरे असतात. ह्याने काय केलं, जी बाहेरची जी म्हातारी होती ना ती आतमध्ये टाकली, आतली जी म्हातारी होती ना ती बाहेर टाकली. ह्याने दगड बिगड आणून सर्व ठुलं आणि हिने म्हातारी उचलून आणली आणि तिथं ठुली आणि तो म्हणला की तशी पण माझीच आहे, तूच मारेव. मग ते म्हणली बरं. तिला असा आनंद झालता काय सांगूच ना. तिने असा दगड घेतला असाच फेकला जाग्यावर खलास. आणि मग ही सकाळी उठल्याच्या नंतर आता हिचं तोंड गप्प बसते का. ही म्हणती ताक करते घरात सासूबाई गेल्या पुरात, ताक करते घरात सासूबाई गेल्या पुरात, ताक करते घरात सासूबाई गेल्या पुरात. मग आता शिव काय गप्प बसतोय काय. ह्याने पंचवरी घेतली आणि बसला म्हशी खाली. ते म्हणतोय धार काढतोय दारात पाट्याची आय घरात, धार काढतोय दारात पाट्याची आय घरात, धार काढतोय दारात पाट्याची आय घरात. म्हणून आई वडिलांची सेवा करा. विठाल विठाल आम्ही एक दिवशी कीर्तनाला गेलो. माझं जागरचं होतं आणि माझ्या गुरुवारांचं काल्याचं होतं. मग कीर्तन संपलं आणि कीर्तन संपल्याच्या नंतर एक माणूस माझ्यापाशी आला आणि म्हणाला की मी कीर्तनामध्ये सांगितलं की जे पेराल तेच उगेल, गहू पेरला तर गहूच उगेल, भुईमुग पेरला तर भुईमुगच उगेल. आणि मग तो आला आणि आल्याच्या नंतर महाराज तुम्ही म्हटला जे पेराल ते उगेल, मग भुईमुग पेरला तर भुईमुग पेरेल, तुम्ही त्या शेंगदाणे संग तर्फाला कमून येतं. मग मी म्हटलं की त्याचं उत्तर मी तुम्हाला सकाळी देईन. मग आम्ही उठलो आणि सकाळी त्यांच्या घरी चहा पिण्याकरिता गेलो. आणि गेल्याच्या नंतर ते म्हणाले की तुम्हाला चहा पाहिजे का कॉफी पाहिजे काय पाहिजे. मी म्हटलं मला चहाच द्या. मग ते म्हणला बरं. मी म्हटलं नाही मला फक्त चहाच पाहिजे.
मग मी म्हटलं मला फक्त चहा पाहिजे. मग तो म्हणला की मग चहाच आहे की. नाही मला फक्त चहाच पाहिजे. मग तो म्हणाल की बशीची बाई चहा कसा येईल. मग तसं मी पण त्याचं उत्तर दिलं की टारपाल्याशिवाय शेंगदाणा कसा येईल. विठाला 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 विठाला. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. नाना महाराज ज्योतिष आहे म्हणा चाल. जीवना वेगळी मासोळी जीवना वेगळी मासोळी जीवना वेगळी मासोळी जीवना वेगळी मासोळी जीवना वेगळी
ठरविली तैसे कटकट वाकडे की तर देव जाणे. जे चुकले असतील ते माझे बुद्धीचे दोष, जे चांगले असतील ते माझे गुरुवरचे. माझे गुरुवारी हरिभक्त रमणीचार्य भगवतचार्य कांताताई माईसाहेब सोनटके यांच्यामुळे आज मी आगादी उभं राहिली. जय विठ्ठल जय जय विठ्ठल.